भिगवणमधल्या कथित अपहरणाच्या प्रकरणाला आता नवीन वळण आलेलं आहे। भिगवण प्रकरणामधल्या मुलीनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। इंदापूर कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलीने हजेरी लावली होती। कोर्टामध्ये मुलीनं जबाब बदललाय। याआधी मुलासोबत जाण्याची इच्छा या मुलीनं व्यक्त केली होती। यापूर्वी बारामती कोर्टामध्ये मुलीला हजर करण्यात आलं होतं। तिला 5 दिवस पुनर्वसन केंद्रामध्ये देखील ठेवण्यात आलं। यानंतर आज कोर्टामध्ये पुन्हा एकदा तिला हजर करण्यात आलं, तेव्हा तिनं आपल्या आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। जयदीप भगत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। जयदीप, खरं तर ज्या दिवसापासून हे प्रकरण समोर आलेलं आहे तेव्हापासून आतापर्यंत सातत्याने या प्रकरणामध्ये काहीतरी ट्विस्ट येताना दिसतोय। अगदी बरोबर आहे यामिनी, तू म्हटल्या पद्धतीनं खरं तर या प्रकरणात वेगवेगळे जे आहे ते सातत्यानं ट्विस्ट समोर येतोय। खरं तर ज्यावेळेस या मुलीचं अपहरण झालं असं सांगितलं गेलं, खरं तर गुन्हा अशा पद्धतीचा दाखल झाला होता की आई आणि भावासोबत गाडीवरून जात असताना त्या मुलीवरती मिरची टाकली, मारहाण केली आणि तिचं अपहरण केलं। त्यानंतर विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या, पोलीस ठाण्यापुढे ठिय्या दिला होता आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने जो आहे तो मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि तो मोर्चा सुरू होण्याआधीच जो आहे तो मुलीचा व्हिडिओ येतो, मी माझ्या मर्जीनं निघून गेली। त्यावेळेस एक वेगळा ट्विस्ट आला। त्याच्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप भिगवणला आले होते। गावकऱ्यांनी गाव बंद ठेवलं होतं। त्यावेळेस देखील सांगण्यात आलं की त्या मुलीवरती दबाव होता आणि ती दबावातून ती मुलगी बोलते आहे। त्याच्यानंतर ती मुलगी स्वतः प्रियकरासोबत जी आहे ती बारामती पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली। त्यावेळेस तिने जबाब दिला होता की माझ्या मी इच्छेनं गेलेले आहे, मला मुलासोबतच राहायचं होतं। त्यावेळेस तिचं इन कॅमेरा जो आहे ते रेकॉर्ड, तिचा जबाब घेण्यात आला पोलीस ठाण्यात। त्याच्यानंतर तिला जे आहे ते बारामती कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि कोर्टामध्ये देखील तिने तो स्टँड कायम ठेवला होता। मात्र तिची जी आहे पुनर्वसन केंद्रात जी आहे ती रवानगी करण्यात आली होती 5 दिवसासाठी। आज 5 दिवस संपले। आज तिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे आहे ते कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। त्यावेळेस तिने सांगितलं मला आता आईसोबत जायचंय। त्याच्यामुळे आता ही मुलगी दबावात होती का, कशाच्या आधारे तिने आता हे स्टेटमेंट केलंय? सध्याचं स्टेटमेंट तिचं महत्वाचं आहे। याआधी ती म्हटली होती की मला मुलासोबत राहायचंय, पण आता तिचं स्टेटमेंट येत आहे की मला आईसोबत राहायचंय। आता तिच्यावरती सातत्यानं हिंदुत्ववादी संघटना आहेत वेगवेगळे आरोप करत होते की ती दबावातून बोलते आहे। आता ती खरंच दबावातून बोलत होती का, त्यावरती पुढची केस कशा पद्धतीने चालेल हे समजलं जाईल। मात्र आता सध्या परिस्थितीमध्ये त्या मुलीचं स्टेटमेंट फार महत्वाचं मानलं जाते आणि तिने स्टेटमेंट दिला आहे की मला आईसोबत राहायचंय। आता ती मुलगी कधीही आईसोबत राहू शकते, मात्र त्याच्यानंतर तिचे कुठले स्टेटमेंट येत आहेत, कशा पद्धतीने ते जबाब देते, त्या आधारे जे आहे ती पुढची केस पुढे जाईल। यामिनी, जयदीप, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।